आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. महाराष्ट्रात 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग. पहाटेपासून भाविकांची मंदिरात मोठी गर्दी. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात भक्तांची मांदियाळी. श्रावणी सोमवार निमित्ताने नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मांदियाळी. भाविकांसाठी मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार. छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध घृणेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भीमाशंकर नगरी सजली. भीमाशंकर मंदिरात पहाटे शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. परभणीत मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक महादेव मंदिर जमीनदोस्त. भाविकांची मोठी हानी. आज पहिला श्रावणी सोमवार. पहिल्या सोमवारी अनेक शिवभक्तांची शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी. पूजा करण्यासाठी मंदिरात गर्दी. पहिल्या श्रावण सोमवारी हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. देशभरातून भाविक दर्शनासाठी दाखल. पहिल्या श्रावण सोमवारी बीडच्या वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी. 3री ते 10वी साठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार. 3री भाषा शिकण्याचं धोरण नवीन अभ्यासक्रमात काढून टाकण्यात आलं. अभ्यासक्रम अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध. सिंधुदुर्गातील वेताळा बांबर्डे येथील रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे. प्रशासनाचं दुर्लक्ष. मुंबई पुणे सोलापूर वंदे भारत रेल्वे 20 डब्यांची धावणार. 4 डबे वाढवण्यासाठी मध्य रेल्वेची परवानगी. अंतरवाली सराटीतून मराठा मोर्चाचे लोक मुंबईमध्ये दाखल. मनोज जरांगेंची टीम आझाद मैदानाची करणार पाहणी. सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची वाढली लगबग. गणेशशाळांमध्ये तरुण मुलं सुद्धा मूर्ती रंगवण्यात व्यस्त असल्याचं दिसून येतंय. साताऱ्यातील ग्रामीण भागात कराड पाली गावात बीके इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण. रथातून वाजत गाजत मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचा सत्कार. मुंबई विद्यापीठानं इंजिनिअरिंगच्या 1000हून अधिक उत्तरपत्रिकांचं चुकीचं पुनर्मूल्यांकन केल्याचा आरोप. सिनेट बैठकीमध्ये मुद्द्यावरून वाद. राज्यात 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तांत्रिक बिघाडामुळे फटका. मुंबई विद्यापीठाचे सर्व विभाग होणार स्वायत्त. आर्थिक आणि शैक्षणिक स्वायत्ता देण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर. प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी राज्यपालांकडे पाठवला जाणार. ऐतिहासिक धोबी घाट आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधामध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल. धोबी घाट येथील कपडे वळवण्याचा जागेची तपासणी करण्याचे न्यायालयाचे आदेश. बीडच्या वांगी गावामध्ये आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक. आरोग्य सेविकांचा जीव मुठीत घेऊन काम सुरू. इमारत लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी. सांगलीच्या मिरजमध्ये मूकबधिरांच्या शाळेमध्ये रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न. यावेळी रोबोटिक प्रशिक्षण मुलांसाठी वरदान ठरू शकते असं मत मुख्याध्यापक आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केलं. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर फाट्यावर फासे पारधी समाजाचं रास्ता रोको आंदोलन. आमदार शरद सोनवणे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये शालार्थ घोटाळ्यानंतर शिक्षण विभाग सक्रिय. नवीन नियमावली लागू. 30 ऑगस्टपूर्वी पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यात 5500 प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा. 150 पदं रिक्त. 73 पदांची भरती सुरू. 2900 पदांनाही मंजुरी मिळाल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर पालिकेकडून 2 महिन्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार. सुमारे 2500 कर्मचाऱ्यांना मिळून 9 कोटी रुपयांचं वितरण. अजित पवार आज कोकाटेंची चर्चा करण्याची शक्यता.
कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढला. माणिकराव कोकाटे आज राजीनामा देणार का, सर्वांचं लक्ष. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी खडसेंच्या जावयांनी ड्रग्ज सेवन केलं नसल्याची माहिती. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. खेवलकरांसोबत असलेल्या 6 जणांपैकी 2घांनी ड्रग्ज सेवन केल्याची माहिती. पुणे खराडी येथील ड्रग्ज पार्टीतील आरोपी निखिल पोपटाणी आणि श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार. दोन्ही आरोपींवर 2022 मध्ये गुन्हा दाखल. नागपुरात शिवसेनेचे मंगेश काशीकर यांच्यावर कृषी विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण करून हॉटेल बांधल्याचा आरोप. मंगेश काशीकरांच्या NH1 हॉटेलमधून अवैध दारू साठा जप्त. कारवाईची मागणी. सुरज चव्हाणांविरोधात दाखल मानहानीवर आज सुनावणी. सकाळी 11 वाजता वांद्रे कोर्टात होणार सुनावणी. अंजली दमानी यांनी दाखल केलेली मानहानीची याचिका. काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल. सुधाकर घारेंच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची राजभवन येथे भेट घेणार. महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यांच्या प्रकरणांकडे लक्ष वेधणार. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज धारावीच्या कुंभारवाड्यातील नागरिकांसोबत संवाद साधणार. आदित्य ठाकरे संध्याकाळी 4:30 वाजता साधणार संवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्हा दौऱ्यावर. यावेळी भाजप कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. बाळासाहेब थोरातांचा फोटो असलेला बॅनर अज्ञाताने फाडला. संगमनेरच्या वडगाव पान येथील टोलनाक्याजवळील घटना. संगमनेर तालुक्यात संतापाचं वातावरण. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. सोलापुरात काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. बैठकीमध्ये काँग्रेस जिल्हा पदावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. खासदार प्रणिती शिंदेंच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांचा आवाज. बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न. अखेर सुनील बागुल, मामा राजवाडे भाजपामध्ये शक्ती प्रदर्शन करत. दोन्ही नेत्यांचा भाजपात प्रवेश. शेकडो कार्यकर्त्यांनीही हाती घेतलं घड्याळ. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गामध्ये वाढ. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्याने विसर्ग वाढवला. मुठा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली. नदीपात्रातील रस्ते बंद. पुण्यातील सर्व धरणं 90% भरलेत. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणामध्ये 91% पाणी साठा. राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची दमदार हजेरी. कोकणासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट. शिरूरमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये पश्चिम आदिवासी भागात पडत असलेल्या पावसामुळे डिंभे धरणाचा पाणीसाठा 88% पोहोचले. 2850 क्युसेक वेगाने घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पाटण तालुक्यातील कराठे घराचं छत कोसळलं. घाट परिसरात जोरदार पाऊस. जायकवाडी धरण 82% भरलं. मराठवाड्यातील पाण्याची चिंता कमी झाली. धरणात 25,580 क्युसेक आवक. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीमध्ये वारणा धरणातून 13,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटावर. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. कल्याणच्या कचोरे परिसरात पावसामुळे टेकडीवरील माती खचली. 6 ते 7 घरांचं नुकसान. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश. गडचिरोलीमध्ये सलग 4थ्या दिवशी पूरस्थिती. भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला. एकूण 7 मार्गावरील वाहतूक ठप्प. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. मरढे गावाचा पूल पाण्याखाली गेला. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. दरवाजे
धरणाचे 6 दरवाजे 6 फूट 6 इंचांनी उघडले. साताऱ्यातील पश्चिम भागामध्ये घाटात मुसळधार पाऊस. धोम धरणाची विहंगम ड्रोन दृश्य. धोम धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात शिरले पाणी. इंदापुरात ड्रॅगन फ्रूटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन. सोलापूर पुणे बाजारपेठेमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत वाढ. शेतकऱ्यांना सरासरी 110 ते 120 रुपये प्रति किलो दर मिळतो. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांची खोळंबलेली कामे होणार पूर्ण. आतापर्यंत 230 मिलीमीटर पावसाची नोंद. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा. आज आणि उद्या ऑपरेशन सिंदूरवर होणार चर्चा. विविध मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत. बिहारमध्ये मतदार याद्यांची SIR करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला अनेक याचिकांतून आव्हान. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ. 6 महिन्यामध्ये 54 लाख पर्यटकांनी दिली राज्याला भेट. बिहारमध्ये मतदार यादीच्या SIR यामध्ये मोठा वाद. यादीत मृत नागरिकांच्या नावावरही फॉर्म. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. TCS कंपनीचा नोकर कपातीचा निर्णय. 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय. चंद्रपूरमधून गावठी कट्टा. जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक. LCB पथकाची कारवाई. आरोपींना अटक. पुण्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या. सतत दारू पितो, नशा करतो म्हणून भावाची हत्या. आरोपी भावाला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरामध्ये 8.38 कोटींची वीज चोरी उघड. 177 जणांवर गुन्हे दाखल. महावितरण कायद्यानुसार कारवाई सुरू. वीज चोरी रोखण्यास निर्देश. पिंपरी चिंचवडमध्ये दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून व्यक्तीची हत्या. मृतदेह भीमा नदीत फेकून दिला. आरोपीला अटक. मालेगावच्या कॅम्प पोलिसांनी केल्या 23 चोरीच्या मोटरसायकली जप्त. 2 सराईत आरोपी गजाआड. गडचिरोलीमधील मालेवाडीमध्ये 5 लाख रुपये किमतीचा 50 किलो गांजा केला जप्त. 2 जणांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून केली कारवाई. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 चितळांचा मृत्यू. या प्रकरणी खुलासा करण्याच्या सूचना. दोषींवर कारवाईचा आयुक्तांचा इशारा. धुळ्यात साक्री तालुक्यात पोल्ट्री फार्ममध्ये वाघाचा धुमाकूळ. 50हून अधिक कोंबड्या केल्या फस्त. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 7 वर्षीय 2 चिमुकल्यांचा मृत्यू. खड्ड्यातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले मात्र खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू. पुणे सातारा महामार्गावर कंटेनरला आग. आगीचं कारण अस्पष्ट. जीवितहानी नाही. बीडमध्ये पैशांसाठी महिलेचा छळ. विवाहितेनं गळफास घेऊन केली आत्महत्या. अंबाजोगाईमधील घटना. पतीसह 3घांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजोबांच्या निधनाच्या दुःखात नातीचा मृत्यू. आजोबा आणि नातीच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली. गडचिरोलीमध्ये नाल्याच्या पाण्यातून दुचाकीसह वाहून गेलेल्या काका पुतण्याचा मृत्यू. सोनापूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर. कोल्हापूरमध्ये भोगावती नदीत जीव देणाऱ्या वृद्धाला पुराच्या पाण्यातून वाचवलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील जवानांनी वाचवले वृद्धाचे प्राण. नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग. 2 वेगवेगळे अपघात. धुळे सुरत महामार्ग हादरलाय. कोंडाईबारी घाटामध्ये भीषण अपघात. सुदैवाने जीवितहानी टळली. पंढरपूर शहरात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये दुचाकीस्वार जखमी. अपघात CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. सांगलीत दमदार पाऊस. वारणा नदीवरील पूल पाण्याखाली. पुलावर पाणी गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद.
यवतमाळमध्ये महसूल विभागाच्या वतीनं महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा. नागपूरच्या नियोजन आढावा बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष. राज्यस्तरीय नेत्यांविरोधात नेत्यांचा एल्गार. माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंत पुरकेंची हकालपट्टी करण्याची मागणी. बुलढाण्यात युवकाला मारहाण प्रकरणी आज खामगाव बंद. आरोपीवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी अनेक सामाजिक संघटना आक्रमक. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात रंगली होड्यांची शर्यत. 15हून अधिक होडी चालक संघाचा स्पर्धेमध्ये सहभाग. होड्यांचा थरार पाहण्यासाठी सांगलीकरांची गर्दी. हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची मनसे नेत्यांनी घेतली भेट. राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत देयीसाठी मनसे आंदोलन करणार. मनसेचा कंत्राटदारांना इशारा. कंधार तालुक्यातील बालखेडा परिसरात शेतात शिरलं पावसाचं पाणी. पिकांचं नुकसान. शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विद्यापीठात SSTS ॲपला मान्यता. 290 रुपये शुल्क. ॲप सर्वांसाठी खुलं. चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. पुरामुळे 15 मार्ग बंद. जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये 59% जलसाठा. पुणे जिल्ह्यातील देवघर धरणाचे 5 दरवाजे उघडले. 4500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नीरा नदीमध्ये सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. माळशेजमधील काळू धबधब्यावर अडकलेल्या 40 ते 50 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. पावसाचा जोर वाढल्याने पर्यटक अडकले होते. कोकण किनारपट्टीला उंच लाटा उसळण्याचा इशारा. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून इशारा. 28 जुलैपर्यंत समुद्राला मोठं उधाण. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. काही भागात रिमझिम पाऊस. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम. पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर. 24 तासामध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 7 फुटांची वाढ. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार. 4000.26 क्युसेकने विसर्ग सुरू राहणार. मुठा नदीमध्ये पाण्याच्या विसर्गामध्ये केली जाणार वाढ. सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस. जावळी आणि महाबळेश्वरमध्ये तुफान बॅटिंग. सातारामध्ये अद्याप 85% सरासरी पावसाची नोंद. मावळ तालुक्यात 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. पावना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. कोथरुणे पूल पाण्याखाली. 3 गावांचा संपर्क तुटला. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरण भरले. धरणामध्ये 90% पाणीसाठा. जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस. राज्यातील घाट माथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता. मुंबई, पालघर, ठाणेसह कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. धरणातून चंद्रभागा नदीमध्ये 20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. 7212 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस. सिल्लोड तालुक्यातील काही नद्यांना पूर. वाशीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा यंदा कमी प्रतिसाद. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत. जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांचा अद्याप पीक विमा नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याप्रकरणी CID चौकशी करा. सुबोध सावजी यांची राज्यपाल यांच्याकडे मागणी. बीड जिल्ह्यात दमदार पाऊस. पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी. पुलाचं काम अर्धवट झाल्याने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. तात्काळ पूल पूर्ण करावा. ग्रामस्थांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा अर्जासाठी 4 दिवस बाकी. आतापर्यंत 27% शेतकऱ्यांनी भरला पीक विमा. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट.
हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून खरीप पिकांची नासाडी, शेतकरी चिंतेत, वन विभागाने बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांकडून मागणी. नागपूरमध्ये दारू पिऊन मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ, मोठ्या भावाने लहान भावाची रागातून केली हत्या, आरोपी भावाला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.